subscribing and like our videos to get daily updates. इसकी कितनी कीमत है? नमस्कार. चला आज एका अशा विचित्र हॉरर कॉमेडीच्या दुनियेत जाऊया जिथे भीती पण वाटेल आणि हसू पण येईल. आपण बोलतोय एका शापित ड्रीम कॅचरच्या रहस्यमय प्रवासाबद्दल. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करा. समजा तुमचं एखादं भयानक स्वप्न ते संसर्गजन्य झालं तर? म्हणजे कसं की ते फक्त तुम्हालाच नाही तर तुम्ही ज्याला भेटाल त्यालाही ते स्वप्न पडायला लागेल. हो, हीच आहे या कथेची मूळ आणि हादरवून टाकणारी कल्पना. तर या कथेचा हिरो आहे कृष्णा. कृष्णा म्हणजे एक भारी गेमर ज्याची बोटं कीबोर्डवर एकदम विजेसारखी चालतात. पण प्रॉब्लेम असा आहे की गेमिंगच्या दुनियेत तो भले किंग असेल पण खऱ्या आयुष्यात मात्र त्याचा पार गेम ओव्हर झालाय. आणि त्याची अवस्था किती वाईट आहे हे त्याच्या एका डायलॉगवरूनच कळतं. झालं असं की तो एका महत्त्वाच्या जॉब इंटरव्ह्यूला जातो आणि तिथे काय म्हणतो, भविष्यात मला एक एक चांगला गेमर बनायचंय. आता सांगा, असं बोलल्यावर नोकरी कशी मिळणार? गेली संधी हातची. म्हणजे बघा ना, स्वप्नातल्या राक्षसांची लढाईची वेळ तर नंतर येणार आहे. सध्या तो खऱ्या आयुष्यातल्याच राक्षसांशी लढतोय. एक तर नोकरी नाही, इंटरव्ह्यूमध्ये फेल झालाय आणि सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे एका खतरनाक सावकाराचे तब्बल 10 लाख रुपये त्याला द्यायचे आहेत. सगळीकडूनच प्रॉब्लेम्स. आता कृष्णाला वाटत असेल की याच्यापेक्षा वाईट काय होणार, पण तो चुकत होता. कारण आता त्याच्या हातात एक अशी वस्तू लागणार होती जी त्याच्या या वाईट दिवसाला एका कधीही न संपणाऱ्या भयानक दुःस्वप्नात बदलणार होती. त्याला एका पडक्या विहिरीत मिळतं एक ड्रीम कॅचर. पण थांबा, हे ते चांगलं स्वप्न देणारे ड्रीम कॅचर नाहीये. उलट हे तर स्वप्नांमध्ये कैद करणारे एक शापित यंत्र आहे. म्हणजे पूर्णपणे काळ्या जादूने बनवलेलं. आणि हो, या कथेत जे काही वाईट घडणार आहे ना, त्याचं मूळ कारण हीच वस्तू आहे. आणि गंमत म्हणजे या शापाच्या जाळ्यात अडकणं खूप सोपं आहे. म्हणजे काही मोठं करायची गरज नाही. फक्त त्या ड्रीम कॅचरला हात लावायचा आणि त्याचं एक पीस तोडायचा. बास, झालं काम. तुम्ही थेट अशा स्वप्नांच्या दुनियेत खेचले जाता जिथून परत येण्याचा रस्ताच नाहीये. आणि खरी भीती तर इथून पुढे सुरू होते. कारण त्या स्वप्नांच्या जगाचा एकच भयानक नियम आहे. तो म्हणजे जे काही तुमच्यासोबत स्वप्नात घडेल तेच तुमच्यासोबत खऱ्या आयुष्यातही घडेल. हो, स्वप्नात लागलेली जखम, होणाऱ्या वेदना आणि अगदी मृत्यूसुद्धा खरा असतो. आता गोष्ट फक्त कृष्णापुरती राहिलेली नाहीये. हा शाप आता एखादा व्हायरससारखा पसरू लागतो. म्हणजे जो कृष्णाच्या संपर्कात येईल तो या दुःस्वप्नाचा भाग बनतो. आणि हे संक्रमण इतक्या वेगाने होतं की बघता बघता तो खतरनाक सावकार, प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणारा सायकायट्रिस्ट आणि एवढंच काय, कृष्णाची स्वतःची फॅमिली, सगळेच एक एक करून या भयानक स्वप्नाच्या जाळ्यात ओढले जातात. आता यातून सुटका कशी करायची, तर याचं उत्तर त्यांना आजच्या काळात नाही तर थेट इतिहासात जाऊन शोधावं लागतं. हो, या सगळ्याचं मूळ दडलेलं आहे 1930 सालच्या एका विसरलेल्या आणि तितक्याच रक्तरंजित घटनेत. तर ही गोष्ट आहे 1930 सालची. एक क्रूर कमांडर, रॉबर्ट, ज्याला मॅग्डलेन नावाची तरुणी आवडते. पण मॅग्डलेनचं प्रेम असतं सैनिक विल्यमवर. मग काय, रॉबर्ट मॅग्डलेनला घरातच कैद करतो. पण त्यांच्या मदतीला एक चेटकीण येते जी या दोघांना गुप्तपणे भेटता यावं म्हणून एक स्वप्नांचं जग तयार करते. दुर्दैवाने रॉबर्टला हे सगळं कळतं. तो त्या स्वप्नांच्या जगात शिरतो आणि त्या दोघांची तिथेच हत्या करतो. तर या स्वप्नांच्या जगात हे 3 आत्मे अडकलेले आहेत. मॅग्डलीन आणि विल्यम, जे बिचारे पीडित आहेत आणि त्यांना फक्त शांती हवी आहे. पण खरा विलन आहे तो कमांडर रॉबर्ट. त्याचा आत्मा आजही सुडाच्या भावनेनं जळतोय आणि इतरांना त्रास देतोय. आणि आता येतो क्लायमॅक्स. एक शेवटचा आणि सर्वात धोकादायक प्लान बनवला जातो. सगळेजण मिळून एकाच वेळी त्या शापित स्वप्नात प्रवेश करण्याचं ठरवतात, एका फायनल बॅटलसाठी. त्यांचा पहिला प्लॅन तसा भारी होता. त्यांना वाटलं की आरशांचं एक चक्रव्यूह बनवून रॉबर्टच्या दुष्ट आत्म्याला त्यात कायमचं अडकवून टाकू. पण प्लॅन पूर्णपणे उलटतो. रॉबर्ट कैद होण्याऐवजी उलट स्वप्नांच्या जगातूनच कृष्णाच्या शरीरावर ताबा मिळवतो. म्हणजे विचार करा, आता विलन त्यांच्यासोबत त्यांच्याच खऱ्या जगात आलेला आहे. आता पहिला प्लॅन तर फसला
आणि कृष्णाचा जीव धोक्यात आला, मग प्रश्न उरतो की जर आरशांचा मार्ग चुकीचा होता तर या नरकातून बाहेर पडण्याची खरी चावी तरी काय आहे? आणि मग त्यांना खरा उपाय सापडतो. त्यांना कळतं की खरा प्रॉब्लेम ड्रीम कॅचरमध्ये नाहीये, तर त्याला जोडलेल्या एका छोट्याशा वुडू बाहुलीत आहे. त्या काळ्या जादूचं मूळच ती बाहुली आहे आणि तिला नष्ट करणं हाच एक आणि एकमेव उपाय आहे. तर एकदा का हे सगळं दुःस्वप्न संपतं, त्यानंतर कृष्णाचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. गंमत बघा, तो आपल्या सगळ्यात वाईट अनुभवालाच आपल्या यशाची पहिली पायरी बनवतो. म्हणजे तुम्हीच बघा, शापाच्या आधी जो कृष्णा बेरोजगार होता, कर्जबाजारी होता, ज्याला आयुष्यात काय करायचं हेच माहीत नव्हतं, तोच कृष्णा ह्या अनुभवानंतर एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागतो, आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याच अनुभवावर आधारित एक सुपरहिट हॉरर गेम बनवतो. आणि कृष्णाची ही गोष्ट आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. खरंच आपले सगळ्यात वाईट अनुभवच आपली सगळ्यात मोठी प्रेरणा बनू शकतात का? आणि आपली सगळ्यात मोठी भीतीच आपली सगळ्यात मोठी ताकद ठरू शकते का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रज्वल जाधव. तर काय मग बरे आहेत ना सगळे? तर मित्रांनो, आपली व्हिडिओ कशी आहे? मग आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा. भेटूया अजून अशा भन्नाट कथामध्ये.